नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये। व्हिडिओ व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि या व्हिडिओला हाईप करायला अजिबात पण विसरू नका। तर मंडळी, सदानंद आजोबांनी अखेर फोडलं कामिनीचं थोबाड। तर सगळ्यांसमोर कामिनीचा खरा चेहरा येणार, तर कमळीच खरं तर घराची मोठी नात आहे हे देखील आता सगळं सत्य बाहेर येतं। तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया। तुम्ही पाहिलंच असेल मित्रांनो की कमळी आणि ऋषीच्या प्रेमाला सुरुवात तर अजूनच जास्त झालेली आहे, पण त्या दोघांना एकत्र पाहून मात्र अनिकाचा झळफळाट कसा होतो हे तुम्हाला समजलंच असेल। तर दुसरीकडे मात्र ह्या कामिनीने आपल्या कमळीला मुंबईवरून हकलण्याची पूर्ण तयारी केलेलीच असते, पण तुम्हाला माहितीच आहे की आपली कमळी सहजासहजी तर मुंबई सोडून जाऊ शकत नाही, कारण की कमळीसमोर सत्य सगळ्यात मोठं येतं। तर आपल्या सदानंद आजोबांची आता रिकव्हरी फास्टमध्ये चाललेली असते आणि तुम्हाला माहितीच आहे की त्यांना आता बोलायला येतं, पण ते सगळ्यात मोठी चाल अशी खेळतात की ते त्यांना बोलायला येतं हे कोणालाच सांगत नाही, कारण की त्या कामिनीला जर एकदा सत्य समजलं तर त्याच्यानंतर ती कामिनी तिच्या स्वतःच्या दादाला म्हणजेच आपल्या सदानंद आजोबांना मारायला पण मागचा पुढचा विचार करणार नाही। तर राजन, अन्नपूर्णा आजी यांना देखील मात्र सदानंद आजोबांना बोलता येतं हे सत्य माहीत नसतं, पण हे सत्य फक्त समजतं आपल्या कमळीला। पण ते कसं, चला जाणून घेऊया। तुम्ही पाहिलंच असेल मित्रांनो की ज्यावेळेस मात्र कमळी राजन ह्या दोघांना एकत्र पाहिलं आणि आजोबांना पण पाहिलं, त्यावेळेस मात्र आपल्या गौरीला सगळा काय भूतकाळ आठवायला लागलेला असतो आणि गौरीला आता सगळं काय आठवतं की या लोकांचा आणि तिचा काय संबंध आहे ते। म्हणजेच गौरीला कळतं की राजनचं बाबतचं सगळ्या काही गोष्टी, आपल्या आजोबांबाबतच्या सगळ्या काही गोष्टी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता कमळीबाबतचं सत्य देखील आपल्या गौरीला समजतं। तर पुढे आपली गौरी चक्क आता आजोबांना आणि राजांना भेटण्यासाठी जाणार असते, पण आता कहाणीत मोठा ट्विस्ट येतो की त्या कामिनीला पण पाहिल्याच्या नंतर आपल्या गौरीच्या पायगालची माती सरकते, कारण की गौरीला समजतं की ही बाई अजून पण इथे आहे, याचा अर्थ माझ्या कमळीच्या जीवाला सगळ्यात मोठा धोका अजूनही आहे। तर आता दुसरीकडे मात्र आता कमळीला वाटत असतं की आईची हळूहळू मेमरी रिकवर व्हायला हवी, पण मित्रांनो तसं काय दिसतच नसतं कमळीला, कारण की तिला सगळं काय आठवत असतं पण सगळं भूतकाळातलं आठवत असतं आणि कमळीला ती कशी ओळखणार। पण मित्रांनो, मुळात आपल्या कमळीच्या आईला पण सगळं पुढे आठवताना तुम्हाला पाहायला भेटणार आहे। तर आता कहाणीमध्ये मोठा ट्विस्ट येतो, कारण की एकीकडे तुम्हाला माहितीच आहे की फक्त कामिनीलाच हे सत्य माहीत असतं की कमळीच खरं ह्या महाजन कुटुंबाची मोठी नात आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या आजोबांना पण हे सत्य माहीत असतं, पण अन्नपूर्णाजी, राजन, कमळीला आणि बाकीच्या अजून कोणालाच काही माहीत नसतं। पण आता कहाणीत ट्विस्ट असा येतो की पुढे मात्र आपल्या कमळीची कॉलेजमध्ये अटेंडन्स भरत नाही, त्याच्यामुळे तिला परीक्षाला बसता येणार नाही, म्हणून तिला कॉलेजमधून काढण्याचा निर्णय ही कामिनी घेते। आणि तुम्हाला माहितीच आहे की कमळीला आता कबड्डीचा कोच म्हणून दुसरीकडे जॉब पण भेटलेला आहे। पण किती काही झालं तरी तुम्हाला शेवटी माहितीच आहे की आपली कमळी तर असं सहजासहजी अर्ध्यातून शिक्षण तर सोडू शकणार नाहीये। पण आता सगळ्यात मोठा ट्विस्ट तर असा आलेला आहे की एकीकडे मात्र ह्या कमळीला आता तिच्या वडिलांचं सत्य समजणार असतं, तर दुसरीकडे मात्र कामिनीला आता ठरवलेलं असतं की काही जरी झालं, ज्या प्रकारे कमळीच्या आईला संपवलं त्याच प्रकारे कमळीला संपवणं खूप महत्त्वाचं आहे। जर तिला नाही संपवलं तर ती अनिकाच्या आयुष्यात अडथळा तर करेलच, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर तिला सत्य समजलं तर त्याच्यानंतर कमळी मात्र ह्या घरावरती राज्य करायला मागचा पुढचा विचार करणार नाही, मग माझी फजिती तर 100% करीलच। तर पुढे आपल्या सदानंद आजोबांना आता बोलायला येतं, त्यांच्या सगळ्या काही मुवमेंट होत असतात, पण मात्र ते फक्त कमळीला का समजतं, कारण की कमळी ज्यावेळेस मात्र आजोबांकडे जाते त्यावेळेस मात्र कमळीसोबत सदानंद आजोबा बोलतात, आणि हे सगळं सत्य कळाल्याच्या नंतर कमळीला वाटतं की आता आपण सगळ्यांना सत्य सांगा यायला पाहिजे, पण आजोबा म्हणतात की हे कोणाला पण सांगू नको, कारण की कामिनीने आजपर्यंत माझा खूप सारा छळ केलाय आणि तिला जर घरामध्ये सगळ्यांना कळलं मला बोलता येते तर ती मला मारण्याचा पण विचार करू शकते। त्याच्यामुळे तू एकच काम कर बाळा, की फक्त आणि फक्त तुझं सत्य मला माहीत आहे तसं आता सगळ्यांना समजलंच पाहिजे, असं आजोबांनी ठरवलेलं असतं। तर आजोबा आता कमळीला जवळ घेतात, तिच्या आईबद्दल विचारतात, सगळ्या गोष्टी विचारपूस केल्याच्या नंतर म्हणतात की तूच ह्या घराची खरी नात आहेस, कारण की तुझ्या आईला मी खूप चांगलं ओळखतो आणि तुला पण। तर हे सगळं झाल्याच्या नंतर मित्रांनो आजोबांना बोलता येते हे सत्य आता कमळीसमोर, तिच्या आईसमोर आणि ह्या घरातल्या सगळ्यांसमोर बाहेर येणार आहे। तर पुढे कमळीला आता तिच्या वडिलांचं सत्य समजतं, तर आजोबा देखील ह्या कामिनीचा खरा पर्दाफाश सगळ्यांसमोर करतात आणि हिची धुलाई पण करताना तुम्हाला पुढे पाहायला भेटेल। म्हणजेच पुढे खूप सारा टर्न, ट्विस्ट आणि गोष्टी तुम्हाला पुढे पाहायला भेटणार आहेत, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कमळीला तिच्या वडिलांचं खरं सत्य समजतं। पण मित्रांनो, कहाणीत आता सगळ्यात मोठा ट्विस्ट येतो पुढं, कारण की आपली गौरी स्वतःहूनच कमळीला तिच्या वडिलांसोबत राहण्याची किंवा त्यांना भेटण्याची परवानगी देत नाही, कारण की ती म्हणते की या माणसांसोबत आपण राहायचं नाही, पण याच्या पाठीमागचं कारण काय असतं हे तुम्हाला पुढे लवकरच समजेल। तर दुसरीकडे मात्र ऋषीला पण हे सत्य ज्यावेळेस समजेल की कमळीच खरं महाजनांची मोठी नात आहे, त्यावेळेस मात्र त्याला पण सगळ्यात मोठा धक्का बसेल। पण आजोबा आपल्या कामिनीची ज्या प्रकारे जिरवताना तुम्हाला पुढे पाहायला भेटणार आहे ना, त्यावेळेस तुम्हाला पण प्रचंड आनंद होईल। तर भेटूया पुढच्या अपडेटमध्ये। इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला हाईप करायला विसरू नका। आणि मित्रांनो, व्हिडिओच्या शेवटचं सरप्राईज तर पाहायला अजिबात पण मिस करू नका। हा तुम्हाला दिसत असेल म्यूस्टॅकचा ओशन फेसवॉश, हा तुम्हाला टॅग प्रोडक्टमध्ये दिसत असेल तर त्याच्यावरती क्लिक करा आणि तिथून आवडणारे तुम्हाला कोणते पण प्रोडक्ट तुम्ही खरेदी करू शकता, एकदा चेक नक्की करा।